नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, ज्याच्यामुळे ही अतिशय महत्त्वाची माहिती आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो, थंबनेल वरून तर आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की म्हणजे बऱ्याच लोकांना वाटेल की हे थंबनेल म्हणजे आता हे वेगळंच काहीतरी, पण याच्यावर आपण हा खूप सेन्सिटिव्ह विषय होणार आहे. थंबनेल वरून विषय म्हणजे काय की दारूने लिव्हर खराब होत नाही. 90% लोकांना वाटतं की दारूने लिव्हर खराब होतोच. 90% लोकांना असं वाटतं की दारूने लिव्हर खराब होतो. पण मी जे थंबनेल दिलेलं आहे ते काय आहे की दारूने लिव्हर खराब होत नाही. कारण कुठलीही गोष्ट ही एका गोष्टीने तिला आपण ब्लेम करू शकत नाही. तर त्याचं आपण दोन गोष्टीत, एक आर्थिक स्वरूपात पाहू आणि एक शारीरिक स्वरूपात पाहू की कशा पद्धतीने, किंवा डॉक्टरी भाषेत पण आपण पाहणारच. एकदम म्हणजे डिटेल याच्यामध्ये माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहे की लिव्हर कशा पद्धतीने खराब होतो. त्याच्यामध्ये दोन पद्धतीत लिव्हर खराब होतो. एक अल्कोहोल पिणाराचाही होतो, अल्कोहोलिक, आणि दुसरा नॉन अल्कोहोलिक म्हणजे जे दारू पित नाहीत त्यांचे सुद्धा लिव्हर खराब होतात. आता असे पेशंट जर तुम्ही सह्याद्री सारखे हॉस्पिटल म्हणा किंवा बरेच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये म्हणा की दारू पिणाऱ्यापेक्षा न पिणारी सुद्धा जास्त लोक असतात तिथं. तर चला मित्रांनो, विषय काय आहे की आपण बघूया की नेमका काय विषय. आता बघा, लिव्हर कोणाचं खराब होतो? एक, ज्यांनी गुंठेवारी ज्यांची झालेली आहे, जागा विकलेल्या आहेत, जमिनी विकलेल्या आहेत, रात्रंदिवस दारूच्या राड्यात आहेत, अशा एक लोकांचा लिव्हर खराब होतो. कारण ते काही खात नाही आणि लिव्हरवरती नुसता फक्त अल्कोहोलचा मारा असतो. आता दुसरी गोष्ट, दुसरे कुठले जे स्लम एरियामध्ये, म्हणजे जी सर्वात खालच्या स्तराचीच कामं केली जातात, ते एक लोकांचं म्हणजे दिवसभर नशेत असतात, ते रात्रभर नशेत असतात, अशा एक लोकांचा लिव्हर खराब होतो. आता मध्यमवर्गीयांचा लिव्हर का खराब होत नाही? तर मध्यमवर्गीय गटातला माणूस हा, एक तर त्याने लोनवर घर घेतलेलं असतं, त्याच्या मुलाबाळांची शाळा असती, त्याच्यामुळे तो दिवसभर कामाला जातो, आठवड्यातून एकदा दोनदा एखादी क्वार्टर पितो, त्याच्यामुळे त्याचा लिव्हर खराब होत नाही. कारण त्याला आर्थिक दृष्ट्या ते परवडत सुद्धा नाही, त्याच्यामुळे तो जास्त इच्छा असली तरी पिऊ शकत नाही. आणि दारू एवढी महाग झालेली आहे की स्वतःला प्यायला परवडत नाही, तर दुसऱ्याला कधी लोक पाजणार. आणि मग मध्यम वर्गातले काही काही लोक कमेंट काय करतात की आम्ही 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले दारू पितोय, आम्हाला काही अडचण नाही. काही अडचण नाही म्हणजे तुम्ही लिमिटमध्ये तुमच्या आर्थिक दृष्ट्या दारू पिताय म्हणून तुम्हाला काही अडचण नाहीये. हे झालं एक आर्थिक कारण. आता आपण जर विज्ञानाच्या भाषेमध्ये किंवा डॉक्टरच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण बघा, लिव्हर हा एक शरीरातला सर्वात मोठा ऑर्गन आहे. ऑर्गन म्हणजे काय की अवयव. जसं हृदय एक अवयव आहे, किडनी आहे, तसा लिव्हर सुद्धा एक अशा गोल आकाराचा, एवढा एक 1.25 किलोचा प्रत्येकी, एवढा मोठा तो एक अवयव आहे. आता त्याचं शरीरात काम काय राहतं की आपण जे अन्न खातो किंवा काहीही खातो ते पचवणं, किंवा आपण कुठल्या काही गोळ्या औषधं घेत असेल त्याचं डिटॉक्सिफिकेशन करणं, म्हणजे शरीरात जे विषारी द्रव्य घटक तयार होतात ते बाहेर काढणं, हे एक लिव्हरचं महत्वाचं काम आहे. मग तुम्ही दारू पेलात तरी सुद्धा लिव्हरला ती सगळी बाहेर काढावी लागते, त्यातले टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्य जे आहेत. टॉक्सिन्स म्हणजे काय? विषारी द्रव्य. मग त्या अन्नामध्ये पण असतात, दारूमध्येही असतात, कशामध्ये असू शकतात, किंवा मेडिसिन. अल्कोहोल म्हणजे काय? एक केमिकलच आहे. आता ते खोकल्याच्या औषधात सुद्धा वापरलं जातं. तशाच पद्धतीचे आपण जे गोळ्या औषधं खात असतो, पेनकिलर असेल किंवा स्टुराइड असेल किंवा अँटीबायोटिक असेल. बघा, जुनी डॉक्टर जी होती, म्हणजे साधारणतः मला आठवतंय हा काळ, म्हणजे एक 96-97 किंवा 90 ते 2000 दशकामध्ये, त्यावेळी डॉक्टर लोक बेटनेसॉलोन हे स्टुराइड खूप लिहायचे. आता हे स्टुराइड नेमकं काय काम करायचं की तुमच्या शरीरातले आजार लवकर बरे करायचे. मग खेड्यातली लोक काय म्हणायची की ह्या डॉक्टरचा गुण चांगला आहे, 2 इंजेक्शन टोचवली आणि ह्या गोळ्या दिल्या त्यांनी त्याच्याकडच्या, तर त्यावेळी ते काय करायचे, स्टुराइड द्यायचे. स्टुराइडने काय व्हायचं की तुमचे आजार झटकन बरे व्हायचे. मग त्यावेळी फीस तरी किती घ्यायचे? 20 रुपये, 30 रुपये घ्यायचे. इंजेक्शनची किंमत काय असायची? 1-2 रुपये. मग त्यावेळी ही पद्धत होती. त्यावेळी जे कमी शिकलेले ग्रामीण भागातले डॉक्टर होते, कारण आपला जो वर्ग होता
तिथे काही एमडी मेडिसिन्स वगैरे कुठे खेडेगावामध्ये नव्हते, जे पुण्यामध्ये होते तिथेपर्यंत सुद्धा लोक काही पोहोचत नव्हते, कारण गल्ली बोळात दवाखाने होते. आणि मग त्या काळी काय व्हायचं, थोडा जरी ताप आला, थंडी आली, घे पॅरासिटामॉल, घे पेनक्युलर, घे डायक्लोफिनॅक, म्हणजे वारंवार शरीराला ज्या गोळ्या, त्याने लिव्हरला ही हानी पोचत गेली. म्हणजे बघा, दोन इथं गोष्टी आहेत. एक मी काय सांगितलं की अल्कोहोलमुळे लिव्हर खराब होत नाही, तर त्याची मात्रा पण ठरलेली आहे. आणि इकडे बघा मेडिसिन्स, आता मेडिसिन्स ही झाली पेनक्युलर वगैरे, पण दुसरे काही ज्याला एखाद्याला डायबिटीस आहे, तर डायबिटीसच्या मेडिसिननी सुद्धा लिव्हरला प्रॉब्लेम येतो. किंवा तुम्ही, काही लोक काय करतात की मटण खातात, बकऱ्याचं मटण म्हणजे रेड मटण खातात, किंवा काही लोक बघा पोर्कचं असेल, म्हणजे ज्याला आपण रानडुक्कर म्हणतात, ही पचायला लिव्हरला खूप हार्ड जातं. म्हणजे जवळजवळ हे जर रानडुक्कर असेल तर लिव्हरला पचायला कमीत कमी 2.5 दिवस लागतात. आणि हे बकऱ्याचं मटण पचायला सुद्धा 48 तास लागतात, म्हणजे 2 दिवस लागतात. मग ह्याच्यामुळे काय होतं, एक तर तो माणूस अल्कोहोल पित असतो, दुसरी गोष्ट हे रेड मटण असलं जड खात असतो, त्याच्यामुळे लिव्हरवरती लोड येत राहतो. त्याच्यामुळे लिव्हर हा हळूहळू फॅटी लिव्हर बनत जातो. काय होतो, फॅटी लिव्हर बनत जातो. आता हे झालं पिणाऱ्याच्या बाबतीत. आता न पिणाऱ्याच्या बाबतीत काय होतं की त्यांचं वजन जास्त असतं, म्हणजे ओबेसिटी ज्याला म्हणतो आपण, आजार असतात, आणि त्याच्यातून त्यांच्या लिव्हरवरती फॅट येते, त्यांच्यात सुद्धा फॅटी लिव्हर तयार होतो. आता एक वेळेस बघा तुम्ही, जो अल्कोहोलिक लिव्हर आहे तो मागे येतो, आयुर्वेदात असं लिहिलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदाची अशी ट्रीटमेंट आहे की तो तुमचा लिव्हर लिव्हर एकदा तुमचा फॅटी लिव्हर झाला, त्याच्यातून तो काय होतो, फायब्रोसिस होतो. म्हणजे एक तर त्याची साईज कमी होते, वरचं सगळं ते उडून जातं आणि कडक होतं. तिसरी गोष्ट त्यानंतर सिरोसिस होतो, म्हणजे लिव्हरचं बरंचसं आयुष्यमान कमी होतं. आणि त्याच्यात नंतर लिव्हरचा कॅन्सर ही 4थी स्टेज आहे. पण याच्यात जर तुम्ही सिरोसिस मध्ये म्हणा, फायब्रोसिस मध्ये म्हणा, किंवा फॅटी लिव्हर मध्ये म्हणा, जर तुम्ही योग्य ती मेडिसिन्स आयुर्वेदिक घेतली, तर तुमचा लिव्हर जाग्यावर येण्यास मदत करतो. कारण शरीरामध्ये एक जीव असा ऑर्गन आहे, जो अवयव आहे, जो स्वतःला नीट करतो, स्वतःच नीट करतो तो. बघा, बरीच लोक 2-4 वर्ष दारू सोडतात, म्हणतात मी आता व्यवस्थित झालो. त्याचं कारण असे की त्या ऑर्गन मध्ये, म्हणजे त्या तुमच्या लिव्हर मध्येच तेवढी ताकद आहे स्वतःला बरं करण्याची. त्याच्यासाठी तुमचं खानपान योग्य असलं पाहिजे, हे असलं पाहिजे. आता जे पित नाहीत त्यांच्या बाबतीत काय होतं, त्यांच्याही लिव्हरला काय होतं, फॅटी लिव्हर होतो. मग तो फायब्रोसिस मध्ये जातो, सिरोसिस मध्ये जातो, आणि कॅन्सर होतो. तर तिथे काय होतं, तिथे 99% चान्स तो माणूस रिव्हर्स यायला होत नाही. पण त्या बेसमध्ये काय होतं, जर तुम्ही चांगल्या एखाद्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, लिव्हर स्पेशालिस्टची, आणि तुमचा फॅटी लिव्हर असेल, आणि तुम्ही 4-5 वर्ष जर काही सगळं पाळलं, म्हणजे खाण्यापिण्याचं सगळं, तर तुमचा लिव्हर हा समतोल परत येऊ शकतो. म्हणजे पुन्हा तो 90%च्या उभारीने चालू शकतो. अन्यथा त्याच्यावरती काय प्रोसिजर आहे, लिव्हर प्लांटेशन, म्हणजे लिव्हरला एक लिव्हरचा, निर्जीव लिव्हरचा, म्हणजे सॉरी, निरोगी लिव्हरचा एक तुकडा जोडला जातो. खूप महागडी ट्रीटमेंट जरी म्हटलं तरी चालेल, कारण त्याला 40-50 लाख रुपये लागतात. आणि जे खालच्या वर्गात होतं, त्यांच्याकडे तो तेवढा फंड अवेलेबल नसतो, आणि लिव्हरसाठी शक्यतो फंड कुठून अरेंज होत नाही लवकर, आणि लिव्हर सुद्धा लवकरात लवकर मिळत नाही. आणि प्लांटेशन झालेले किती सक्सेस होतात हे तुम्ही ऐकून असाल समाजामध्ये. त्याच्यामुळे तुमच्या जर लिव्हरला तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवायचे, आता त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, ते लिव्हरसाठी जे चांगलं अन्न आहे ते खाल्लं पाहिजे. म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड, आता ते कशा कशात मध्ये आहे, ड्रायफ्रुट्स मध्ये आहे, अक्रोड मध्ये आहे, बदाम मध्ये आहे, ए व्हिटॅमिन आहे, ई व्हिटॅमिन आहे. म्हणजे तुम्ही साधारणतः ड्रायफ्रुट्स रोज थोडे थोडे खाल्ले पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही काय नाही केलं पाहिजे, रेड मटण, बकऱ्याचं बोकडाचं मटण, किंवा काही बीफचं असेल, काही पोर्कचं असेल, असल्या कुठल्याही प्रकारच्या मटणाला हात लावू नका. हा, चिकन तुम्ही आठवड्यातून थोडंसं 50-100 ग्रॅम खाल्लं चालू शकतं. पण लिव्हरला जर तुम्ही अल्कोहोल कंटिन्यू घेत असताल आणि लोड देत असताल, तर लिव्हर तो तुमचा खराब झाल्याशिवाय राहणार नाही. मग तिथे दारू असो नसो, तरीही तो खराब होणार आहे. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज काय होतो की एका दारूच्या बाटलीमध्ये, म्हणजे 180 ml मध्ये 48% अल्कोहोल असतं. तर मित्रांनो, ती मात्र तशी नाहीये. ती मात्र अशी आहे की प्रत्येक 100 मिलीग्रॅम, म्हणजे एक 100 ml ला साधारणतः तेवढं 48% अल्कोहोल असतं. मग ही 200 ml ची बॉटल असते, मग अल्कोहोल किती झालं, 96% अल्कोहोल झालं. मग त्याला लोक काय करतात, पाण्यात जर तुम्ही जास्त पाण्यात डायल्यूट केलं,
जास्त म्हणजे साधारणतः 2 लिटर पाण्यामध्ये त्याला डायल्यूट करायला पाहिजे. बरीच लोक ती एक 500 ml च्या बॉटलमध्येच मारून टाकतात. काही काही लोक तर पुरी सुद्धा पितात. मग अशा लोकांना दारूपासून लिव्हरचा त्रास 100% होतो. बऱ्याच लोकांचे अजून काही गैरसमज आहे तुम्हाला सांगतो मी, की दारू पिल्यावर खायला पाहिजे, खाद्य पाहिजे, खादगी पाहिजे, हे पाहिजे, मग मटण बिटन खाल्ल्यानंतर दारू पचते. हा एकदम चुकीचा गैरसमज आहे. तुम्ही जर अल्कोहोल घेतलं असेल थोड्या प्रमाणात तर तुम्ही त्यावेळेस व्हेजच घ्या, म्हणजे त्यावेळेस तुमच्या लिव्हरवरचं ताण ऑलरेडी कमी होतो. जी पचनशक्ती असते ती पचनशक्ती ही मोठ्या प्रमाणात खर्च न होता खूप थोड्या प्रमाणात खर्च होते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाता त्यावेळेस ती खूप कमी खर्च होते. पण बऱ्याच लोकांचं काय समज आहे, की आपल्या म्हणजे आपल्या सर्व मराठी माणसांमध्ये काय आणलंय, मटण पी दारू, पी दारू, पी दारू. मग तिथं काय होतं, 100 रुपयाचं मटण आणि 1000 रुपयाची दारू, अशा प्रकारे आपल्या इकडे गणित लागलं जातं. मग त्यावेळेस काय होतं, की हा दारू होते 10 पट आणि खाणं होतं 1 पट. त्याच्यामुळं मित्रांनो ह्या गोष्टी खूप सांभाळून कराव्या लागतात. आणि वयाच्या 40शी नंतर, मी तर म्हणेल वयाच्या 40शी नंतर तुम्ही वेळोवेळी लिव्हरची जी काळजी घ्या, त्याची LFT करा. LFT म्हणजे लिव्हर फंक्शनची टेस्ट असते. त्याच्यामध्ये जवळजवळ 400 टेस्ट असतात, पण रॅन्डमली ज्या 2 टेस्ट असतात, SGPOT आणि SGOT, ह्यामध्ये तुम्हाला साधारणतः लिव्हरचे सगळे फंक्शन कळतात, किंवा तुम्हाला कावीळ आहे का नाही, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला तयार होतात. हे अल्कोहोल घेणाऱ्यांच्या बाबतीत सांगतोय मी. नॉन अल्कोहोलिक वाल्यांनी सुद्धा टेस्ट करत जा, कारण ह्या टेस्ट खूप महत्वाच्या आहेत. कारण लिव्हर हा ऑर्गन खूप शरीरामध्ये जसं हृदय आहे, लिव्हर आहे, किडन्या आहेत, हे सर्व ऑर्गन सगळ्या म्हणजे चांगल्या पद्धतीचे यांना तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतोय लक्षणं कशी ओळखायची. जर समजा तुम्ही चाललात कुठे किंवा उभा राहिलात, जर तुमचे पाय सुजले, तर तिथे त्यावेळी शरीरामध्ये काय होतं, की रक्ताभिसरण जे आहे, ब्लड सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन आलेलं असतं. मग ते तुमच्या किडनीच्या बाबतीत असू शकतं, तुमच्या लिव्हरच्या बाबतीत असू शकतं. मोस्टली लिव्हर आणि किडनी या 2 गोष्टींमध्ये 99% तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिसेल. कारण ते म्हणजे सिम्पटम्सच आहे, एक लक्षण आहे ते. तुमचे पाय सुजले ना, की समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण चेक केला पाहिजे. तर म्हणजे माझ्या YouTube फॅमिलीला मी सांगतो, कारण त्यावेळी बघा बऱ्याच वेळा जे आपल्या घरामध्ये म्हातारी माणसं असतात, वृद्ध माणसं असतात, त्यांचे पाय सुजतात. तर त्यावेळी काय होतं, काहींना वाटतं की वजनाने सुजले असतील, काहींना वाटतं की चला आता वयमान झाले सुजले असतील. तर तसा विषय नसतो मित्रांनो तो. तर त्यावेळी तुम्ही ज्याला किरेटेना म्हणू आपण किडनीचा, काय प्रोसिजर आहे, किडनी कशी चाललेली आहे, किडनीचं फंक्शन काय चालू आहे, लिव्हरचं फंक्शन काय चालू आहे, तर याच्यावरती काय होतं, मग तुम्हाला उपचार घ्यायला सोपं पडतं. त्याच्यामुळे वेळोवेळी ही जर लिव्हरची काळजी घेतली तुम्ही, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही लिव्हरचे किंवा किडनीचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळं मी थंबनेलला नाव दिलं होतं, की दारूने लिव्हर खराब होत नाही, पण दारूने खराब होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. पण नुसतंच दारूला आपण जर ब्लेम केलं आणि बाकीचं काहीच नसेल, तर बरीच लोक बघा तुम्ही, जुनी लोक 5-50, 60-70 वर्ष दारू पिलेली, 80-80, 90-90 वर्ष जगलेली, ते तर हातभट्टी पिलेली, या तर प्युरिफाईड दारू येतात. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण की फक्त की दारूच पितोय म्हणूनच नाही. काही लोक कमी प्रमाणात दारू पितात, काही लोक दारू न पिणाऱ्यांचे सुद्धा किडन्या खराब आहेत, लिव्हर खराब आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत समाजामध्ये. म्हणजे अक्षरशः मी स्टुडंट सुद्धा पाहिलेत, की ज्यांच्या किडन्या फेल आहेत, लिव्हर फेल आहेत. 2-2, 3-3 वर्षाच्या मुलींना इन्सुलिन चालू आहे डायबिटीसचे. असं काही नसतं. पण बघा जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्ही जर प्रयत्नशील असाल आणि तुम्ही जर तुमच्या आयुष्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंगने पाहत असताल, म्हणजे एक निरोगी मला राहण्याचंय किंवा आजार झालेला आहे मला, त्याच्यासोबत आता कसं ना कसं जगायचं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये. बघा तुम्हाला जर कुठला आजार झालेला आहे, समजा डायबिटीस आहे, बीपी आहे, 10-15 वर्ष झाले, तर त्याला घाबरून जाण्यासारखं काही नाही. बीपी म्हणजे काय खूप मोठा आजार नसतो, किंवा डायबिटीस म्हणजे असं काय एवढा मोठा आजार नसतो. मला हे झालंय ना, मला माहितीये, तर याच्या बरोबर मला राहायचंय. या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या, तर तुम्ही या आजारांबरोबर तुमचं परमेश्वराने जिथपर्यंत आयुष्य दिलेलं आहे,
तिथपर्यंत जगू शकता. कारण आजार नसलेला मरणार आहे, असलेला मरणार आहे. सगळं मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वभावाला औषध नाही म्हणून. नेचर हॅज नो मेडिसिन्स. त्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं. तो सुद्धा खूप छान व्हिडिओ, तोही तुम्ही जाऊन पाहू शकता. अशीच आपण मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी चांगल्या चांगल्या म्हणजे एकदम क्वालिटीच्या आपण तुम्हाला या ठिकाणी माहिती आपल्या चॅनलद्वारे देत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.